बेळगाव जुना पुणे बेंगलोर रोड नजीक वसलेल्या श्री दत्त त्रिपुरी सुंदरी मठामध्ये शनिवारी श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आज साजरी होत असलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी मंदिरात मोठ्या संख्येने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून भाविक दाखल झाले होते। सकाळी 10 वाजता रुद्राभिषेक, दुपारी 2 वाजता महाआरती, त्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं। सायंकाळी 7 वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला। रात्री 8 वाजता महाआरती झाल्यानंतर तीर्थप्रसादाचं वाटप करण्यात आलं। बेळगाव परिसरासह संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र व इतर भागातून भक्तांना आजवर श्री स्वामींची प्रचिती अनुभवास आली आहे। या मंदिरात वर्षभर श्री स्वामी प्रकट दिनासह पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा व श्री दत्त जयंती आदी सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळते। या प्रसंगी स्वामींच्या पादुकांचं अलभ्य दर्शनाचा लाभ भाविकांना मिळत असल्याने अनेक स्वामी भक्त पावन झाले आहेत। जय श्री स्वामी समर्थ। मी किरण स्वामी नायडू, श्री दत्त त्रिपुरी सुंदरी मठाचे अधिकारी आहे। आम्ही इथं आज दत्त जयंतीच्या निमित्ताने श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती आहे आमच्या इथं, एकमुखी दत्ताची। ती 25 वर्षापूर्वी दृष्टांत झालेली, त्यामुळे ती स्थापना केली 2018ला। आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं आज श्री सिद्ध हस्तकमल पादुका, जे स्वामींनी दिलेली 1825 काळी रंगय्या नायडूंना दिलेले जे पादुका आहेत, स्वामींच्या हातातली मणी, पादुका आणि गणपती असे 3 वस्तू स्वामींनी 1825 काळी रंगय्या नायडूंना दिलेल्या, त्या पादुका आज आम्ही ओपन करतो। ती चांदीच्या कवचमध्ये असतात ती। मग ते चांदीचं कवच ओपन केल्यानंतर सहस्रधारा अभिषेक आणि नवकुंभ अभिषेक असं सगळं पंचामृतचा अभिषेक वगैरे आज असतो। दुपारी महाप्रसाद आहे आता आरती झाल्यानंतर, आणि संध्याकाळी दत्तजन्माचा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता। विशेष म्हणजे ही पादुका ओपन करतो हेच विशेष आहे की वर्षाला 4दाच ओपन करतो आम्ही त्या पादुका। रक्तचंदनाच्या पादुका ते बघण्यासाठी खूप जण भाविक सगळे लांब लांबून येतात, का मी इथं सवळ्यात ठेवलेली त्या पादुका। आम्ही दत्त जयंतीच्या दिवशी, स्वामींच्या प्रकट दिनच्या दिवशी आणि पुण्यतिथीच्या दिवशी आणि मग गुरुपौर्णिमा अशी वर्षाला 4दा ओपन करतो। त्यामुळं विशेष हेच आहे की पादुका आणि मणी आणि गणपती असे 3 वस्तू आम्ही ह्या 4 कार्यक्रमाच्या वेळेला त्या ओपन करतो। आज आता अभिषेक झालेला आहे। आता सकाळी 10ला अभिषेक चालू झाला, 10-10:30 वाजता, आणि 1 वाजेपर्यंत अभिषेकचंच काम होतं सगळं। आणि अभिषेक हे नवकुंभ अभिषेक, 9 तऱ्हेचे गंधलेपण करतो आम्ही। 9 तऱ्हेचे गंधलेपण, पंचामृतचा अभिषेक, सहस्रधारा अभिषेक, आमरसचा अभिषेक, बासुंदीचा अभिषेक आणि उसाचा रसेचा अभिषेक। आज विशेष अभिषेक असतो आजचा। 7 दिवस असतात दर्शनाला इथं आम्ही। स्वामींच्या पादुका, मणी आणि गणपती 7 दिवस बाहेर ठेवतो, वर्षाचे 28 दिवस, दरवेळेला 7-7 दिवस ठेवतो। इतर ठिकाणी आम्ही बाहेर नेत नाही, सवळ्यातच ती गाभाऱ्यामध्ये असतो, हात लावायला देत नाही। फक्त जे काही भाविक येतात लांब लांबून त्यांना अभिषेक घालायला आम्ही देतो। मग तेवढंच त्यांना लांबून आल्यामुळं त्यांना पुण्य मिळत म्हणून। आणि आज संध्याकाळी दत्तजन्माचा कार्यक्रम आणि आता आरती झाल्यावर महाप्रसाद।